राज्यासह देशभरामध्ये काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय, परंतु गेल्या काही महिन्यांपासून या संदर्भात पीओपी मूर्तींचं विसर्जन कशा पद्धतीने होईल यावरून खरं तर एक पेच निर्माण झाला होता। राज्य सरकार असेल, पर्यावरणवादी असतील किंवा न्यायालयीन प्रक्रिया असतील, या सगळ्यामध्ये पीओपी मूर्तींचे नेमकं काय होणार हा प्रश्न अनुत्तरित होता। अखेर मुंबई हायकोर्टानं आज या सगळ्या संदर्भात एक निर्णय दिलाय आणि कुठेतरी गणेश मूर्तिकार जे आहेत त्यांना सुद्धा या निर्णयामुळे दिलासा मिळालाय असं सध्या तरी चित्र निर्माण झालं आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट कुट्टी आहेत, ज्यांनी या सगळ्या संदर्भात त्यांच्या टीमसह पाठपुरावा केला आणि ते या न्यायालयामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते। सर, नेमका कोर्टाचा निर्णय काय आहे आणि याचा नेमका परिणाम कसा होणार आहे? आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने एक निश्चित करून दिलं की आधी 5 फुटापर्यंत जे मूर्त्या होत्या त्या कृत्रिम तलावामध्ये त्यांचं विसर्जन करत होते प्लास्टर ऑफ पॅरिसचे, पण आजच्या निर्णयानुसार ही उंची वाढून 6 फूटपर्यंत केली। त्याच्यामुळे 6 फूटपर्यंत ज्या कोणत्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतील त्या फक्त आर्टिफिशियल टँक्स किंवा कृत्रिम तलावामध्ये त्यांचं विसर्जन होईल। मात्र त्यावरील ज्या कोणत्या मूर्त्या असतील त्या नैसर्गिक स्रोत जसं समुद्र, नदी इत्यादी ठिकाणी त्यांचं विसर्जन कोर्टाने त्याला परवानगी दिली आहे। पण तुमची जी भूमिका होती किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं यामध्ये युक्तिवाद करत होतात, निर्णय समाधानकारक वाटतोय तुम्हाला हा? हो, निर्णय अतिशय समाधानकारक व इक्विटेबल बॅलन्स्ड आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचा निर्णय आज उच्च न्यायालयाने दिलेला आहे। आणि ही परवानगी पुढील माघी गणपतीपर्यंत दिली आहे, म्हणजे दरम्यानच्या काळात जे कोणते उत्सव येतील त्यांना पण याच्यामुळे एक मोठ्या प्रकारचा दिलासा मिळालेला आहे। आता टाइमलाईनचा उल्लेख त्यांनी केला की पुढच्या माघी गणेशोत्सवापर्यंत मार्च 2026 पर्यंत खरं तर हा दिलासा दिला, परंतु पुढे काय होणार? कारण जरी तुमची जी भूमिका असली ती सुद्धा पर्यावरणवाद्यांकडून सुद्धा ही भूमिका मांडली जात होती की कुठेतरी निसर्गाला सुद्धा यामुळे नुकसान होतंय। यापुढे सरकार काय करेल किंवा सरकारसाठी, प्रशासनासाठी कोर्टाकडनं काही निर्देश देण्यात आलेत का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिषजी शेलार यांच्या पुढाकाराने आज जो काही सरकारने कोर्टामध्ये अहवाल सादर केला आहे त्या अहवालामध्ये त्यांनी म्हटले की पीओपीच्या ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या पर्यावरणपूरक आहेत आणि त्याचं रियूज, रिसायकल आणि विघटन कशा पद्धतीत नैसर्गिकरित्या करता येईल याच्यावर त्यांनी भर दिला आहे। 26 मार्च 2026 पर्यंत जी काही ऑर्डर आहे, इंट्रीम ऑर्डर, ही येणाऱ्या सगळ्या उत्सवांसाठी लागू होईल। मग त्याच्यामध्ये भाद्रपदातले गणपती आले, नवरात्र उत्सव आले, अश्विनमधले आणि माघ महिन्यातले गणपती आले। आता ह्याच्या पुढेही जर का हा लढा कायमस्वरूपी चालू राहणार असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकार भूमिका स्पष्टपणे उत्सवाच्या बाजूनेच राहील, कारण की आत्ताही विषय उत्सवाच्या बाजूनेच राज्य सरकारने मांडला। ह्याच्या पुढेही राज्य सरकारकडनं आमची हीच अपेक्षा राहील की ते उत्सवाच्या बाजूने ह्याच्यामध्ये सक्रिय राहतील आमच्याबरोबर। एक शेवटचा प्रश्न, खरं तर मुंबईतल्या गणेशोत्सवावरती मोठं संकट निर्माण होतंय का, अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती। सरकार असेल, तुम्ही याचिकाकर्ते असेल किंवा कोर्ट असेल, या सगळ्यातून आता कुठेतरी गणेशोत्सवाची सुद्धा सुटका झाली असं म्हणता येईल? हो, नक्कीच गणेशोत्सवाची सुटका झालेली आहे, कारण की प्रत्येक गणपती उत्सव मंडळ तर आहेच, पण जे घरगुती गणपती साजरे करतात त्यांच्यावरती सुद्धा एक वेगळ्या प्रकारे दडपण आलं होतं की आता आपण मूर्ती आणणार पीओपीची, मग ती विसर्जित कशी करणार, मग त्याचं प्रावधान कसं होणार, आपण म्हणजे मूर्ती आणायची की नाही आणायची। मग ते मूर्तिकारांवरती पण प्रेशर होता की जर आम्ही पीओपीची मूर्ती तुमच्याकडून घेतली तर मग आम्ही कसं करणार। पण आज जे कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावरून सगळ्यांचं डोक्यावरचं संकटच उतरून गेलं। मुख्यात तर या महाराष्ट्रात नाही पण भारतावरती येणाऱ्या गणेशोत्सवाती जे संकट आलं होतं ते कायमस्वरूपी या सरकारनं दूर केलं। याच्यासाठी आम्ही आशिष शेलार आणि आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री यांचे आम्ही प्रत्येक गणपती उत्सव मंडळ तर नव्हे पण जो कोणी गणेश भक्त आहे त्याच्याकडून आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद बोलतो। तर पीओपी मूर्त्यांच्या संदर्भातला जो काही कोर्टातला विषय होता त्यावरती आता कोर्टानं खऱ्या अर्थाने निर्णय दिला आणि मार्च 2026 पर्यंत या मूर्त्या ज्या आहेत त्यांचं विसर्जन केलं जाऊ शकतं अशा प्रकारचा आदेश दिला आहे। परंतु त्यानंतर कशा पद्धतीनं यावरती तोडगा काढला जाईल यासाठी सरकारनं सुद्धा निर्णय घ्यावा, एक समिती स्थापन करावी अशा प्रकारचे निर्देश कोर्टाकडनं देण्यात आले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।